बातमी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। नमो शेतकरी 8वा हप्ता अडकला, 9व्या हप्त्याची अफवा की सत्य? MH9 मराठी न्यूज। जय शिवराय शेतकरी बांधवांनो, तुम्ही पाहत आहात MH9 मराठी न्यूज। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबाबत सध्या मोठी खळबळ उडाली आहे। अनेकांच्या खात्यात पैसे आले, पण हजारो शेतकरी अद्याप वंचित आहेत। नक्की कोणाला पैसे मिळणार आणि कोणाचा हप्ता कायमचा बंद झालाय? सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच सडेतोड बातम्यांसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। मुख्य बातमी 1. 8व्या हप्त्याचं गणित आणि त्या 65,000 शेतकऱ्यांचा झटका। शेतकरी मित्रांनो, 25 मार्च 2026 ला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित झाला। पीएम किसानचा 21वा हप्ता मिळालेल्या राज्यातील जवळपास 90,42,000 शेतकऱ्यांना हा लाभ मिळणं अपेक्षित होतं, पण प्रत्यक्षात आकडा काहीतरी वेगळाच समोर आलाय। साधारणपणे 89,75,000 शेतकऱ्यांच्या खात्यातच पैसे जमा झाले। म्हणजेच पीएम किसानसाठी पात्र असूनही तब्बल 65,000 शेतकऱ्यांना नमो शेतकरीच्या हप्त्यापासून मुकवण्यात आलं आहे। हे शेतकरी अचानक अपात्र कसे झाले, हा मोठा प्रश्न आहे। 2. पेंडिंग ॲट ऑफिशियलचा अर्थ काय? जर तुम्ही तुमचं स्टेटस चेक केलं आणि तिथे पेंडिंग ॲट ऑफिशियल असं दिसत असेल तर सावधान। याचा अर्थ असा की कृषी विभागाकडून किंवा तांत्रिक कारणास्तव तुमचा हप्ता थांबवण्यात आला आहे। तुम्ही या हप्त्यासाठी सध्या अपात्र ठरवण्यात आला आहात। जर तुम्हाला पीएम किसानचे पैसे मिळतात पण नमो शेतकरीचे नाही, तर तुमच्या कागदपत्रात किंवा ॲग्रीस्टॅक/फार्मर ID मध्ये काहीतरी त्रुटी असू शकते। यासाठी तुम्हाला तातडीने कृषी कार्यालयात जाऊन ही अडचण दूर करावी लागेल, अन्यथा पुढचे हप्तेही विसरावे लागतील। 3. 9व्या हप्त्याच्या अफवांना बळी पडू नका। सध्या सोशल मीडियावर कोणी म्हणतंय 8 तारखेला हप्ता येणार, कोणी म्हणतंय उद्याच येणार, पण MH9 मराठी न्यूज तुम्हाला खरं काय ते सांगतंय। मित्रांनो, 9व्या हप्त्यासाठी निधीची तरतूद पुढच्या आर्थिक वर्षासाठी करण्यात आली आहे, पण निधीची मागणी, त्याला वित्त विभागाची मंजुरी, त्यानंतर निघणारा GR आणि मग सरकारी कार्यक्रम, ही प्रक्रिया खूप मोठी आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार घाई करू शकतं, पण सध्या तरी 9व्या हप्त्याची कोणतीही अधिकृत तारीख ठरलेली नाही। त्यामुळे दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका। शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या स्टेटसमध्ये डिस्बर्समेंट इनिशिएटेड किंवा फंड डिस्बर्स्ड दिसत असेल, तरच 10 मे पर्यंत तुमच्या खात्यात पैसे येतील, अन्यथा तुमची प्रतीक्षा वाढू शकते। ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही बातमी शेअर करा। अधिकृत आणि वेगवान अपडेट्ससाठी MH9 मराठी न्यूजला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।